प्रेक्षक आपण पाहू शकता फिल्डिंग सजलेली आहे मस्त एकदा 7:09 झालेत म्हणजे 7:10 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय कमीत कमी 10 टाळ्या तरी वाजवा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या कडकडाट टाळ्यांचा चला टाळ्यांचा गजर झाला पहिल्या षटकासाठी गोलंदाज प्रथमेश नेहमीप्रमाणेच उंच पुरा क्रिकेटर अष्टपैलू क्रिकेटर आणि पंचांचा सिग्नल हिरवा सिंगल 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले दोन्ही संघांना सरपंच साहेब नितीनजी देसले साहेब ग्रामस्थ मंडळ कुसल्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपण चांगला खेळ दाखवावा शो द गुड गेम पॉइंट गल्ली फ्लाइंग स्लिप लेग स्लिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट आणि डीप मध्ये अजून एक लॉंग ऑन अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि एक वाईडिस मिड ऑफ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर यावेळेला ड्राईव्ह केलाय आणि मिड ऑफला बीट करून चेंडू जाते अगदी वेगाने प्रफुल्लित करणारा पहिला सुंदर चौकार येतोय योगेशच्या बॅट मधून साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम वन साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम नाव टॉप लेवलला त्याचा नाव टॉप लेवलला त्याचा सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी सारा इलाका गाजवायला धन्यवाद नक्कीच सारा इलाका नव्हे तर पूर्ण क्रिकेटचं जगत असेल किंवा पूर्णपणे जिथे जिथे नाव आहे जिथे तिथे काम आहे असं म्हणू शकतो आपण पूर्णपणे नावाचा उल्लेख होत असतो दिलीपजी पालवी साहेबांचा आणि त्यांची स्पर्धा इथे पहिला डिलिशियस चौका त्यानंतर हा चेंडू अजून पुढ्यात दिला होता काहीसा स्विंग झाला त्या कारणाने नीटचा टायमिंग करू शकला नाही बॅट्समन बॅकफुटला गेला होता योगेश उंच पुरा लेफ्टी आहे पहिला फटका सुद्धा अगदी मिड ऑफच्या जवळून काढला होता वेगाने अगदी जमिनीला गुदगुदला करत गेला होता तो फटका डिलिशियस अगदी प्रेक्षणीय फटका लगावला योगेशने त्यानंतर डॉट चेंडू काढला गोलंदाज प्रथमेशने चांगली फाईट मित्रांनो दोन्ही पण कॅप्टनने सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच इथे एकमेकांची लढाई करतो ती सुद्धा निमित्त बघा सरपंच चषक अगदी कोसले या ठिकाणी ही पहिली फाईट ही सुद्धा नोंद केली जाणार आहे माझ्या डायरीत सुद्धा लिहिलं जाणार जेव्हा मी घरी जाणार माझी एक डायरी क्रिकेटची आहे त्यामध्ये लिहिणार की बोरशेती आणि वाफाळे बी पहिल्यांदा ह्या ग्राउंडवरती ह्या टायमिंगला पहिला सामना खेळले आणि बोरशेतीला पुरस्कृत करणारे नितीनजी देसले हे सुद्धा लिहिणार आणि वाफाले बीला पुरस्कृत करणारे आमचे दिलीपजी पालवी साहेब सरपंच हे सुद्धा लिहिणार हा पुढचा चेंडू मार्गस्थ प्रथमेशचा शॉर्ट ऑफ लेन थोडासा लेन अलीकडे घेतली आणि बॅट अगदी हवेमध्ये फिरवली ती टप्पा पडला काहीसा फ्लाय झाला आणि अँगल होऊन ऑफस्टिकच्या बाजूने गेला विकेट किपरच्या हातामध्ये पहिला आपण मस्त कमबॅक केलंय पहिला चौकार आला त्यानंतर प्रथमेशने सांगितलं की मला टप्प्यामध्ये आता नियंत्रण राखावं लागेल जर मी ओव्हरपिच चेंडू दिले तरी ते समोरचा योगेश मस्त डिलिश आणि प्रथमेशने मागचे 2 चेंडू डॉट काढले 4 धावा 7-10 ला पहिला चेंडू पडलाय लक्षात घ्या आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे चॉप करायचा प्रयत्न विकेट किपर बीट झालाय आणि शॉर्ट फाईन लेग तिथे झालाय 3 फिल्डर धावतायत पळतायत त्या दरम्यान 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या अभय आणि योगेशने आणि संघाची धावसंख्या या 2 धावाने पुढे सरकत असताना 6 वर नितीन देसले 11 4 शेती बाईचा इशारा पंचांचा बाईच्या माध्यमातून ह्या धावा जोडल्या जात आहेत भरतजी आमच्या सोबतीला याची स्कोरिंग राजेशनी सुद्धा चांगले आम्हाला स्कोरिंगसाठी साथ दिली रोहित सुद्धा काही वेळ बसला होता परंतु आयोजकांनी स्वतः जबाबदारी घेऊन स्वतःचे स्कोरर इथे बसवलेत आणि त्यांची आम्हाला चांगली मदत लाभत आहे काहीशी फिल्डिंग मध्ये जमावट चेंजेस केले जात आहेत गेम स्पीडअप करा लक्षात घ्या विकेट ब्रेक मध्ये तुमचा टायमिंग आम्ही मायनस करू आणि ड्रिंक्स ब्रेक मधला टायमिंग मायनस करू अन्यथा तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत आणि 20 मिनिटं झाल्यानंतर जो षटक सुरू असेल त्याच षटकामध्ये तुमचा आउटफील्डचा एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल हे सर्वांसाठी समसमान
नियम लागू असेल याची पण आपण नोंद घ्या. कोणावरती अन्याय होणार नाहीये आणि स्पर्धेमध्ये गालबोट लागणार नाही याची सुद्धा आपण स्वतः काळजी घ्या. आम्ही तर घेतोयच, आपण सुद्धा काळजी घ्या. तर योगेशच्याच खात्यामध्ये 4 धावा बघितल्या आणि 2 धावा ह्या सांघिक आलेल्या आहेत, म्हणजे बाईकच्या अवांतरच्या रूपामध्ये जोडल्या गेल्यात. 6 धावसंख्या बिनगडी बाद, एकही गडी बाद नाहीये. संत आणि सावध सुरुवात नितीन 11 बोरशेती संघाकडून होत असताना बॅटिंग त्यांना मिळाली. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही 50च्या पार टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करणार. लॉंग रनअप बघा प्रथमेशचं, मस्त स्टान्स आहे त्याचा रिलीज करताना. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, अगदी पुन्हा अँगल प्राप्त केलं. हा टप्प्याला उत्तर नाहीये. गुड लेंथ टप्पा. आणि आमचे बघा सचिनजी गोरे साहेब फार मेहनत घेत आहेत. जेवण असो चहा असो अगदी चांगला कसं करता येईल त्यांचा प्रयत्न आहे. चांगली सेवा पुरवत आहेत, वारंवार विचारतायत सर चहा घेता का, सर जेवले का. आणि हेच तर मी नियोजन असतं. दिलीजी पालवी साहेबांच्या सोबतीला ते नेहमीच असतात. दिलीजी पालवी साहेबांनी माणसंच अशी जोडल्यात की प्रत्येक जण जबाबदारी स्वीकारणारच. जे जे वाटून दिले काम ते अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पाडूनच ह्या स्पर्धेचा लेखाजोगा त्यांनी आखला आणि स्पर्धा 3ऱ्या रजनीमध्ये पोहोचली. हा फुलण्याचा चेंडू ड्राव करायचा प्रयत्न होता, पुण्यात लाऊड अपील होते. तिथे सांगितलं पंचांनी की बॅट खाली लागली असं सांगत असताना पहिल्या षटकाची इथे झाली समाप्ती. एक चौकार, एक डबल अशा पद्धतीने धावसंख्या पहिल्या षटकानंतर नितीन 11 बोरशेती संघाची एके गडी बाद नाही, 6 वर. येस डीजे. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा बयोला काचा, आय रुबा बयोला काचा. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. धन्यवाद धन्यवाद. वेलकम वेलकम साहेब. नाव घेतलं आणि तुम्ही हजर झाले. आता नुकताच उल्लेख केला मी रामदासजी पालवी साहेबांचा आणि ते रामदासजी पालवी साहेबांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. आणि मी आवाज देतोय की गावदेवी गोटेकर बी संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. आणि त्यांचा विपक्ष सामना असेल भूमी इलन मांडा, हा पुढचा सामना असेल. सामना आधी असा होईल की जो 3रा आहे तो 2रा असणार आहे, म्हणजे जय झोटिंगदेव देवरुंग विरुद्ध शिरोळ. आपण आलेला असाल तर रिपोर्टिंग करा, कॉन्टॅक्ट करा आयोजकांशी, वसुदेवजी भोईर किंवा सरपंच साहेबांशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमच्या सामन्याची सुरुवात करण्यासाठी जय्यत तयारी करा लगेचच. इथे पहिल्या षटकाची समाप्ती, पहिली इनिंग सुरू आहे पहिल्या सामन्याची आणि धाव फलक आहे 6, परंतु एके गडी बाद नाहीये. सावधतेने सुरुवात करणं तेव्हा कधी पण गरजेचं असतं. आपल्याला गेअर कधी पण बदलता येतात. सुरुवातीचा गेअर हा पहिलाच टाकावा लागतो न्यूट्रल झाल्यानंतर. त्यानंतर आपण रिव्हर्स गेअरने टाकता पुढचे गेअर टाकले पाहिजे. तसं काय होईल का बघायचं आहे. प्रतीक विषयचा चेंडू, चेंडू पेस केला, चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. स्वतः प्रतीक विषय येतोय, त्यांनी टिपला झेल कॉट अँड बॉल. फलंदाज अभयची खेळी संपुष्टात. पहिला धक्का लागतोय नितीन 11 बोरशेती संघाला. स्क्रीन होते बघा, माधवजी ठाकरे उचलून घेऊन चालेत त्या बॅट्समनला. लाईव्ह प्रेक्षक हास्याचे फवारे उडवत आहेत. अनेक कॉमेंट्स येत आहेत माधव ठाकरे सरांसाठी. देवाने उंची पण अशी दिली की किती पण मोठ्या खेळाडूला ते सहजतेने उचलू शकतील. हे सुद्धा प्लस पॉईंट आहे. इथे विकेटचं पतन झालं, मायनस पॉईंट झाला बोरशेतीसाठी. नवीन फलंदाज झालाय खुशाल इन ॲट 3, 1 डाऊन.
खुशाल सुद्धा लेफ्टी आहे, त्यांनी बॅट हवेमध्ये फिरवली आहे. उंच पुरा प्रतीक विषय टप्पा पडल्यानंतर अगदी अचूक पद्धतीने चेंडूला फ्लाय करण्याची क्षमता ठेवतो. हार्ट ऑफ पीटीसी ज्याला म्हटलं जातं, हृदय आहे पडघा क्रिकेटचा हा प्रतीक विषय. हार्ट ऑफ पीटीसी अतिशय जबरदस्त खेळाडू. आणि वाफाले बी संघ सुद्धा टॉप रँकिंग मध्ये मोडते. इथे मात्र वाफाल्याच्या कॅप्टन टिपला जाईल आणि ते 2 गडी बाद करणारा मेल पाहतो आपण प्रतीक विषयचा. जबरदस्त बॉलिंगचा नमुना. सेकंड विकेट डाऊन. सन्मान्य नरेशजी भोईर साहेब, आपण स्टेजवरती या. आपलं हार्दिक स्वागत. दुसरा गडी बाद झाला बघितला आपण. पुन्हा एकदा फसवणारा चेंडू टाकला प्रतीक विषयने. हे रिप्ले बघा ओमसाई म्यूजच्या माध्यमातून रुपेशजी ठाकरे दाखवत आहेत. आणि तिथे चेंडू बॅटची कडा घेऊन फ्लाय झाला जागेवरच. विकेटचं पतन. जागेवर नव्हे तर डीप मध्ये आला. आधीचा जागेवरती होता कॉटन बोल्ड आणि हा डीप मध्ये रनिंग झेल टिपला गेला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने धावत पळत येत असताना त्या फिल्डरचं कौशल्य बघितलं आपण आणि तिथे खुशाल नावाचा बलंदाज बाद झाला. कॅप्टन स्वतः उदय यांचा उदय झाला मैदानामध्ये. कॅप्टनच मनोगत व्यक्त केली की आम्ही 50 ते 55 धावा करण्याची या ठिकाणी जिद्द ठेवतोय आणि त्या जिद्दीने खेळावं लागेल. धक्के 2 लागले, धक्क्यातून सावरावं लागेल. संकट आली आहेत परंतु संकट टाळणं आपल्या हातात नसतं मित्रांनो. त्या संकटांना 2 हात करणं आपल्याच हातात असतं. 2 हात करावे लागतील. हो हो हो, फ्लाईट दिली. चेंज ऑफ पेस फुलटॉस उडवला. अजून एक झेल टिपलाय. हा सापळा रचण्यामध्ये माहिर आहे प्रतीक विषय. नावामध्ये विषय आहे म्हणजे विषयच नाहीये. तिसरा धक्का लागलाय बोरचिती संघाला. अत्यंत सुंदर बॉलिंग करतोय हार्ट ऑफ पीटीसी मिस्टर प्रतीक विषय. प्रत्येक चेंडूमध्ये नियंत्रण, प्रत्येक चेंडूमध्ये विकेट कशी प्राप्त होईल आणि मी जशी फिल्डिंग लगावले त्यानुसार मी बॉलिंग करून समोरच्या फलंदाजाला चुकी करण्यास कसं भाग पाडू शकतो याचं प्रात्यक्षिक जणू काय दाखवतो या ठिकाणी. हा तगडा खेळाडू, उंच पुरा खेळाडू, अनेक मॅच सिरीज ज्याने पटकावल्यात तो हार्ट ऑफ पीटीसी मिस्टर प्रतीक विषयने लागोपाठचे 2 धक्के दिले आणि तो आता आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. पुण्याचा चेंज ऑफ पेस. वाह, बॅकहँडचा वापर केला. चेंडूला खाली ठेवलं. इथे बचावला फलंदाज. नवीन फलंदाज निलेश आलाय मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती. धावसंख्या जागेवरतीच आहे 6 वरती. 6 धावा 3 गडी बाद. पहिल्या सामन्यामध्येच प्रेक्षकांना इथे नाराज करतोय नितीन इलेव्हन. बोरचिती संघ आणि नितीन देसाई सुद्धा काहीशे नाराज. परंतु सामना अजून बराच होणं बाकी आहे. हो, स्लोअर बाउन्सर काय फ्लाईट देतोय. टेक ऑफ घेतलं जणू काय एखादं विमान सांतार विमानतळावरती जसं टेक ऑफ घेते तसं जणू टेक ऑफ घेतलं. आणि टाळ्या वाजवा प्रत्येक विषयासाठी. डबल विकेट मिडन ओव्हर. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग. ट्रिपल विकेट माफ करा म्हणजे ओव्हर हॅट्रिक केली आहे विथ मिडन ओव्हर. जबरदस्त इथे पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम प्रतीक विषय. आता मी म्हणतो की दिलीपजी पलवी साहेब जाम खुश झाले असतील आणि त्यांचं मन मोठं आहे असं काही नाही, कारण दोन्ही पण मित्र आहेत आणि त्यांची मैत्रीपूर्ण लढत आहे. दोघांनी स्पॉन्सर केलं याचा अर्थ असं नाही की त्यांचे युद्ध असणार आहे. जिद्दीने खेळणार हे मात्र नक्की असणार, जिद्द असणार आहे. नावाने खेळणं हे महत्वाचं असतं. कोणीतरी जिंकणार कोणतरी हारणार आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा वाटेल की त्यांच्या मित्राचा संघ जिंकावा आणि त्या मित्राला सुद्धा वाटेल की यांचा संघ जिंकावा. हे मैत्रीचं प्रेम असतं. म्हणतात ना की मित्र असावा वणव्यामध्ये गारव्यासारखा. ही मैत्री कधी तुटायची नाही आणि तशीच मैत्री जोपासा मित्रांनो. मित्र निवडताना सांभाळून निवडा. आमच्या आई सुद्धा असे धक्के खाल्लेत आम्ही त्याच कारणाने. संगतीने माणूस घडतो लक्षात घ्या. दिलीपजी पालवी साहेबांना सुद्धा त्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे आता प्रत्येक पाऊल सांभाळून टाका आणि मैत्री करताना मैत्री करा. मित्रांची फार गरज आहे आणि ती सांभाळून करा. स्वार्थी मित्र अजिबात ठेवू नका. स्वतःसाठी जसे तसेच राहा. कोणासाठी चांगलं वाईट बघू नका, कारण तुम्ही जेव्हा तुमची चांगली वेळ असते ना सर्व तुम्हाला चिकटतात. वेळ जेव्हा खराब होते तेव्हा सर्व चिकटलेले लांब होतात. हे जीवनाचं कटू सत्य आहे. म्हणून मैत्री सुद्धा तशीच निवडा. पुन्हा एकदा प्रथमेश
तिसरा षटक घेऊन इथे स्लाइस केले आणि विकेट किपरला बीट करून चेंडू जातोय. लॉंग स्टॉप सीमारेषेला धडक देत असताना एक प्रेक्षणीय चौकार, नशिबाचा चौकार. नक्की टाळ्या वाजवा फटक्यासाठी आणि भादो ठाकरे साहेबांच्या ह्या डान्ससाठी. टाळ्या वाजवा, त्यांचंच गाणं वाजतंय. आता मात्र नाणं वाजतंय ते बॅट्समनचं असं म्हणू शकतो आपण. चौकार लगावला तो योगेशने जो ओपनिंगला आलाय तो सुद्धा सांगतो की मी स्ट्रायकर आहे, मी ओपनिंगला आलोय, मी ओपन करून एंड करून जाणार आणि माझ्या पुरस्कर्त्यांना खुश करून जाणार. चेंडू पटकन द्या प्लीज. बॉल नाही मिळाला अजून. चेंडू हरवला, गमावला, भिजला, फाटला, फुटला, रक्तबंबाळ झाला तर नवीन चेंडू तुम्हाला मिळणार आहे याचं आपण लक्षात घ्या. जर का डिफेक्ट असेल तर चेंज करून मिळेल, अन्यथा चॉईस बॉल नाहीये. धावसंख्या 4 ने फुलली आहे, 10 वरती जाऊन पोहोचली आहे. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचल्यानंतर आता 50शी गाठणं फार महत्वाचं आहे. 5 ओव्हरमध्ये ते शक्य आहे, अशक्य काही नाहीये. काले उल्लेख केला मी, जगामध्ये अशक्य काही नाहीये, मी करू शकतो एवढंच फक्त म्हणायचं. आय एम पॉसिबल. मला जमेल तितके मी शर्तीचे प्रयत्न करणार. प्रयत्नांती परमेश्वर हे मला सुद्धा माहिती आहे. केल्याने होत आहे रे, अधिक केलेच पाहिजे हे माझ्या ध्यानात मनात आहे. हे मी लहानपासून शिकलोय, हे शब्द माझ्या कानात पडतात म्हणून तर मी केलं पाहिजे ना. स्वप्न माझे आहेत तर स्वप्न मला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न माझेच पाहिजेत आणि ते प्रयत्न नक्कीच करतील या दोन्ही संघातील खेळाडू. आणि ही मॅच, हे क्रिकेटचं युद्ध आपल्याला आनंदाने आणि चांगला संघर्षाने पाहायला मिळेल. अर्ली बॅट फिरली, पुन्हा एकदा स्थान चुकीचा होता बॅट्समनचा. आधी बॅट्समनचा हा पुढचा पाय पुढे आला, फ्रंट फुटला आला, त्यानंतर बॅट फिरवली, बॅकफुटला जाऊन हा चेंडू टचआउट आला असता मी म्हणतो. राहुल द्रविड फ्रंट फुटला जास्त खेळायचे, परंतु जसं बघतो आपण विराट कोहली, रोहित शर्मा, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर साहेबांचं दोन्ही पण फूट वर्किंग सुंदर होतं. कुठल्या चेंडूला कशा पद्धतीने फूट वर्किंग करून कुठे मारायचं हे अगदी ज्याला माहिती असतं तो शॉटचं क्रिएशन करत असतो आणि तो एक नवीन शॉट पाहायला मिळतो आणि तो अगदी प्रेक्षणीय फटका असतो. फटके इथे बॅट खाली लागली त्यामुळे टायमिंग झालं नाहीये. पुण्यात तिथे फिल्डर तैनात आहे, डीप मध्ये एक धाव मिळते या ठिकाणी योगेशला आणि संघाची धावसंख्या बराच वेळानंतर पुन्हा एकदा अलगदपणे 1 ने पुढे 11 वर. नितीन 11 बोरशेती संघ इथे बॅटिंग करतोय मित्रांनो. पहिला सामना आणि पुढचा सामना आम्ही लवकर सुरू करणार आहोत. देवरुंग विरुद्ध शिरोळ. हे दोन्ही पण संघ आपण आला असाल, प्रतिनिधी किंवा कॅप्टन रिपोर्टिंग लगेचच करा. आयोजकांशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या सामन्याची सुरुवात करायची आहे. जो तिसरा सामना आहे तो आम्ही दुसरा खेळणार आहोत, याची नोंद घ्या. सन्मान्य आमचे पोलीस पाटील नरेशजी भोईर, नितीनजी देसले पाहतोय आपण, दिलीपजी पालिसे सरपंच आपल्यामध्ये आहेत, रामदासजी पालवी आपल्यामध्ये आहेत. दसजी भोईर आहेत आपल्यामध्ये. ओ हो हो, इथे पायाच्या मधला चेंडू लॉब केलाय, खराब शॉट आणि तिथे टिपला जाईल मिड विकेटला आणि फलंदाज फेल. धक्का लागतो इथे चौथा नितीन इवन बोचेती संघाला. धावसंख्या 11 असताना माधव ठाकरे ब्रँड बनलाय, टेनिस क्रिकेटचा नाव झालाय. माधव ठाकरे ब्रँड बनलाय, अरे फ्लावर नाही तो फायर. अरे मुंबई ठाणा रायगड मध्ये प्रसिद्ध असा अंपायर आहे. माधव ठाकरे फेमस आहे, एकच नंबर नाव गाजताय. बॉलिंग मार्गवरती आपण पाहतोय प्रथमेश आणि दरम्यान रोहन शेळकेचं आगमन झाले. रोहन आपण या. आपलं हार्दिक स्वागत. कॅप्टन ऑफ गोटेकर. फुल टॉसला दिशा दिली फक्त, मनगटी फटका मारण्याचा प्रयत्न. या वेलकम रोहनजी, या या. आपण आपले स्वागत. जबरदस्त व्यक्ती आणि खूप अगदी उत्तम कॅप्टन मध्ये ज्याचं नाव घेतोय आपण नेहमी, रोहनजी शेळके आपल्यामध्ये आलेले आहेत. संजय जाधव साहेबांचा आपण स्वागत करणार आहोत. मी सांगतो तुम्हाला, उल्लेख करेन पुढे काय असणार आहे. आपण तर पाहिलेत मागच्या 2 दिवसांमध्ये. हा पुढचा चेंडू बघूया.
ओहो मस्त कडक शॉट आणि ते भडक फटका येत असताना हा येतोय कडक षटकार जबरदस्त लेफ्ट ऑन ड्राइव्ह. पलवीची झलक भारी करणार नाही कोणी धन्यवाद. बरोबरी. तर प्रेक्षकांनो पहिल्या रात्री आपण महिबा बघितला, काल कोणाकोणाला बघितलं बाजी आणि बिस्किट, आणि आज येणारे फळेगाव संजय जाधव साहेबांचा फळेगावचा नखरा येणारे खिल्लारी नंदी, त्यानंतर श्यामा बैल म्हणजे श्यामा नंदी बारामजी दिवाणी साहेबांचा माजी सरपंच गिरसेचे, हे दोन खिल्लारी नंदी आज आपल्याला पाहायला मिळतील. किती मस्त मेजवानी ना तुम्हाला. सर्व गोष्टींचा इथे समाविष्टपणा असलेली स्पर्धा आणि सर्व गुण संपन्न स्पर्धा कशी करायची याचं प्रात्यक्षिक याचं उदाहरण दाखवलंय. दिलीपजी पालवी कोसले ग्रामस्थ मंडळ आणि नितीजी देसले वासुदेवजी भोईर या सर्व आयोजकांनी सर्व ग्रामस्थांनी आणि मंडळांनी हा प्रयत्न केला आणि तुम्हाला ह्या स्पर्धेमध्ये जितकं जास्त देता येईल तितका प्रयत्न केलाय. धावसंख्या सुद्धा इथे तशीच पाहतो आपण. बॅट्समन तोच प्रयत्न करतो की जितकी जास्त धावसंख्या करता येईल तितका प्रयत्न केलाय. धावसंख्या षटकाराने 18 पुन्हा इथे फुलटॉसला उडवलंय. बॉलच्या डोक्यावरून तिथे फिल्डर दूरवरती आहे. बघितलं आपण लॉंग ऑफचा फिल्डर आणि लॉंग ऑफचा एकत्र पोहोचले, त्या दरम्यान एक सिंगलची प्राप्ती झालेली आहे. फुलटॉ टर्न केला आडव्या बॅटनी, तिथे फिल्डर आहे. मोठा टप्पा जागेवरती उडतोय, पुन्हा एकदा उडाला आणि तिथे बीट करून गेला सीमारेषेच्या बाहेर. अगदी लकी 4 रन नितीन बोरशीच्या खात्यात. भारी करणार नाही कोणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला काचा, आय रुबा वयोला काचा. धन्यवाद. सारा गाजवायला मस्त बॅटिंग करते, सुंदर बॅटिंग करते योगेश. जसा फ्रंटला आलाय, ओपनिंगला आलाय, जसं मी नुकताच उल्लेख केला की तो ओपन करून एंड करून जाणार, आणि इथे मात्र बोशिदी संघाच्या धावसंख्येला आगेकूच करत असताना हा चौकार आला. धावसंख्या 23 वरती पाहतो आपण. षटक क्रमांक 14 सुरू जयेश विषयकडून. यावेळेला ओव्हर पिच होता, ऑफस्टिकच्या बाहेर त्याला खोदून काढलं, ड्राईव्ह केला आणि चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह होत असताना लॉंग ऑनला तिथे आडवा एक फिल्डर आला आणि सिंगल होती रोखलं गेलं योगेशला. योगेशच्या साथीला संदेश आलाय. बोर्शिदी संघ पाहतो आपण. नितीन 11 या नावाने खेळत असताना इथे 4 धक्के लागले सुद्धा या ठिकाणी धावा कशा पुढे वाढवता येतील तो प्रयत्न नक्कीच करतो आणि करावं लागेल. हा चेंडू लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. पंचांनी हात आता फुलवले परंतु तत्पुरी पाय फुलवले आणि आता हातांचा पसारा. धावसंख्या 1 ने पुढे या वाईटच्या सिग्नलने अवांतरने पुढे जात असताना 25 वरती 25 ऑन द बोर्ड. 4 गडांच्या मोबदल्यात. जयेश विषयचा पुन्हा एकदा मस्त अगदी टप्पा पडला गुड लेंथ वरती. टप्पा पडल्याचा चेंडू काहीसा अँगल झाला आणि बॅकअपचा वापर केल्यामुळे चेंडू अगदी थोडासा गतीमध्ये परिवर्तन करत असताना हळूवार पद्धतीने जाऊन बीट केलं संदेशला. संदेश लेफ्टी आहे, योगेश सुद्धा लेफ्टी आहे. लेफ्टींचा भरणा या बोचिदी संघामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज जयेश विषय. हा क्लेवर गोलंदाज आहे, क्लेवर क्रिकेटर आहे. हा ओव्हर पिच पुन्हा एकदा दिला, हलक्या हाताने फक्त दिशा दिली, ड्राईव्ह केलेला आहे. तिथे वाडीस लॉंग ऑफला फिल्डर स्क्रीनच्या डाव्या बाजूला धावत आला आणि कव्हर करे, पण तो एकच धाव करू शकले या ठिकाणी संदेश, आणि त्याने स्थायिकला आणलंय ते योगेशला. कारण योगेशची नजर बसली. योगेशला जणू का हा चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागला आणि तेच रणनीतीने इथे चालावं लागतं नॉनस्टॉकर एंडच्या फलंदाजाला. ह्या रणनीती हे प्लॅनिंग फार महत्वाचं असतं. जसं मी काल उल्लेख केला की तुमचं शॉर्ट सिलेक्शन, तुमचं फुट वर्किंग, तुमचं टायमिंग आणि विथ तुमचं प्लॅनिंग अशा पद्धतीने चाललं पाहिजे की समोरचा सुद्धा अगदी संभ्रमामध्ये पडला पाहिजे. फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः जयेश विषय झेल टिपते कॉटन बॉल, उलटा पुलटा झेल टिपलाय आणि योगेशची खेळी संपुष्टात. बिग विकेट डाऊन. माधव ठाकरे ब्रँड बनलाय, टेनिस क्रिकेटचा नाव झालाय. माधव ठाकरे ब्रँड बनलाय, अरे फ्लावर नाही तो फायर हा. अरे मुंबई ठाणा रायगड मध्ये प्रसिद्ध असा अंपायर आहे. माधव ठाकरे फेमस हाय, एकच नंबर नाव गाजताय. प्रेक्षकांनो दोन्ही पण संघ पहिल्यांदा एकमेकांच्या समोर येत असल्यामुळे एकमेकांच्या उणीवा जाणीवा माहिती नाहीत कदाचित, तरी सुद्धा किती अभ्यासपूर्ण बॉलिंग करतायत त्या ठिकाणी देवान स्पोर्ट्स वाफाळे बी संघाचे बॉलर्स, आणि त्यांना सुंदर साथ देतात फिल्डर्स ऑल्सो. आणि पहिली लढत इथे
योग बघा कसा आला की कोसल्याच्या ग्राउंडवरती पहिली लेट झाली या दोन दिग्गज नामांकित संघांची, वाफळे बई विरुद्ध बोरशेती. आणि या ठिकाणी जो टॉस जिंकला वाफळे बीच्या कॅप्टन तो आतापर्यंत योग्य सार्थ ठरवलाय, योग्य सिद्ध केलाय. सिद्ध करणं महत्वाचं असतं मित्रांनो. जगामध्ये चढ उतार आपल्या जीवनामध्ये येत असतात. आपण निर्णय घेतलेले चुकलेले पण असतात, परंतु तो निर्णय जो घेतलाय तो चुकीचा आहे की बरोबर याचा विचार न करता तुम्ही कसा योग्य सिद्ध करू शकतो याचा विचार जास्त करायला शिका आपण. म्हणून डगमगाचं नसतं की मी टॉस हरलो, डगमगाचं नसतं नितीन देसाई की मी हारलो, नाही. त्यातून काय ते शिकायला मिळत असतं आणि आपण पुन्हा एकदा निर्णय असा घ्यायचा की तुम्ही योग्य सिद्ध करू शकतो. म्हणून तुमचा आधीचा निर्णय सुद्धा चांगला होता, पुढचा निर्णय सुद्धा चांगलाच असणार आहे. म्हणून प्रत्येक निर्णयाला चांगलाच समजायचा आहे. मायनस प्लस पॉईंट असतात, जसे एका नाण्याच्या दोन बाजू असतात. छापाला पण तितकंच महत्व आहे आणि काट्याला सुद्धा तितकंच महत्व आहे. यावेळेला विकी भोईर सुद्धा येत आहेत आपल्यामध्ये, त्यांचं हार्दिक स्वागत. युकीजी या, आपण पण हार्दिक स्वागत आहे. इथे पंचांनी दर्शवल्या वाईट धावसंख्या, वाईटने अलगदपणे एकने पुढे 27 वर. षटक क्रमांक इथे शेवटचं सुरू आहे ते सार्थक कडून, गोलंदाज सार्थक आहे. लॉंग रनअप बघा, त्याचं फार कमी धावसंख्या पाहायला मिळते. या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच होत आहे. हो 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 हो, मस्त फ्लाय, काय वेग आहे, मस्त पेसर वन टाकला इथे सार्थकने. आणि सार्थकने सुद्धा इथे मागच्या 4 गोलंदाजाप्रमाणे स्वतःला सुद्धा सिद्ध केलं. एक गोलंदाज असं नाही की त्यांनी इथे फटके खाल्ले आणि परफेक्ट बॉलिंग केली आहे. बोरशेती संघ तगडा आहे, वाफळे बीला सुद्धा माहिती होतं आणि माहिती आहे तरी सुद्धा त्यांचं परफॉर्मन्स कसं चांगलं होईल हा त्यांनी प्रयत्न केला. त्याच कारणाने धावसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळते. तुमचा अभ्यास फार महत्वाचा. इथे शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्याला पूल केलाय, पॉवरफुल आहे. आणि नितीन देसाई साहेबांच्या इथे चरणाची नतमस्तक होत असताना हा षटकार येतोय. बिग इमायटी ब्लो. साऊड वासिन इथे 33 वरती धावसंख्या पोहोचवली आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मधले. 4 चेंडू मध्ये निदान 2 ते 3 फटके जरी मोठे आले तरी सुद्धा धावसंख्या 45-50 च्या आसपास जाऊ शकते आणि ती फायटिंग असेल. प्रयत्न करतोय उडवलाय तिथे, मात्र विकेट किपर पोहोचलाय सुधारी झे. हो 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 हो, प्रत्येक विषयाने झेल सोडलाय. काहीसं जजमेंट चुकलं, पण तो दुसरी संधी त्याचं सोनं केलं. रनआउट झालाय फलंदाज तिथे. पंच दर्शवतील 1 रन तर कंप्लीट झाली, दुसरी रन इथे कंप्लीट नाही कारण की फलंदाज रन आउट आणि तो आहे जातोय बॅट टू द पॅव्हलियन मिस्टर युवराज. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. नक्कीच दिलीपजी पालवी साहेबांची स्पर्धा, त्यांच्याच नावाची स्पर्धा. सरपंच साहेब आमचे कार्यकुशल, कार्यसम्राट, कार्य तत्पर व्यक्तिमत्व, अनेक वर्षांपासून गावाला पसंतीला उतरलेले आणि अनेकांचं प्रेम प्राप्त केलेले, अनेकांच्या गळ्यातलं ताईत बनलेलं आहे की आम्हाला सरपंच कसा असा तो असाच असावा प्रत्येकाच्या मनामध्ये ध्यास आहे. असेच दिलीपजी पालवी साहेबांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेने 4 चंद्र गाठलेत. विकेटचं पतन झालं. देवेश नवीन बॅट्समन आलाय, कटचा प्रयत्न केला गेला, तिथे चेंडू वेगाने गेला आणि अजून एक संधी मिळते आणि त्या संधीचं सुद्धा सोनं झालं. अजून एक धक्का रनआउटच्या रूपामध्ये. बॅक टू द पॅव्हलियन, तू चल मैं आया. धावसंख्या स्थिर 33 वरतीच गडी बाद होतोय हा 7वा. 7 धक्के आणि सिद्धांत आलाय नवीन फलंदाज. स्ट्राईकला आता असेल लेफ्टी बॅट्समन ज्याने अगदी धावांचा आलेख वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. संदेश आहे अजून मैदानामध्ये जो 6व्या क्रमांकावर आला आणि संदेशसाठी अजून चेंडू शिल्लक आहेत. इथे 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 4 चेंडू कंप्लीट झालेत. एक वाईट पडलं होतं, 5वा होता तो. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला गेला आणि फोर्स केलाय. फोर्स करून तिथे मात्र
इथे ह्या फिल्डरने झेल घेण्याचा कोर्स केलाय, त्यामुळे तो झेल टिपला आणि फलंदाज बाद डीप मध्ये. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. ग्राम मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. नक्कीच गावाचं हित, गावाचा विकास, गावाच्या परिसराचा विकास, गावाच्या परिसरातील पंचकृषीचा विकास सुद्धा कसा होईल हा प्रयत्न, मग ते पथदिवे असो, रस्ता असो, दळणवळण असो, स्वच्छता असो, महिला विकास असो, महिला सशक्तीकरण असो, प्रत्येक गोष्टी सरपंच साहेबांनी इथे पार पाडलेल्या आहेत या कोसले गावाच्या परिसरात. इथे चेंडू, शेवटचा चेंडू, तिथे चेंडू बॅटची कडा घेऊन जाते, ट्रॅव्हल होत असताना वाईडीस थर्मॅनकडे 2 फिल्डर धावतात, पळतायत, चेंडू सुद्धा थांबत नाही आणि आता थांबलाय अगदी कडेला. त्या दरम्यान धावा 2 आणि तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न इथे असफल झाला, कारण डायरेक्ट हिट केले प्रतीक विषयने. जसा थ्रो घेतला, कलेक्ट केला आणि फेकी केली, ती लागली, धडकली एसटीना. 2 धावा कंप्लीट आणि एक रनआउट झाले या शेवटच्या चेंडूमध्ये. धावसंख्या एकूण इनिंगची समाप्ती होत असताना 35 वरती पोहोचले. 36चं टार्गेट जिंकण्यासाठी आहे देवा स्पोर्ट्स वापाली बी कडे. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. धन्यवाद. टॉस साठी या. तर प्रेक्षक बघितलं आपण, पहिली इनिंग समाप्त झाली आणि पहिल्या इनिंग मध्ये विकेटचे धक्के जास्त लागल्यामुळे धावफलक फारसा पुढे घेऊ जाऊ शकला नाही आणि 35-32 इथे थांबलाय 4-5 षटकांमध्ये. म्हणजे तब्बल 7-35 आपण म्हणतोय. 7.0चा रन रेट पाहतोय आपण. CRR करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट आता 7.20 असेल. फार जास्त नाहीये, कमी आहे म्हणू शकतो आपण. ही फायटिंग स्कोर नाही तरी सुद्धा बोचिते संघ असा आहे की जो चांगली फाईट देणार आणि फाईट दिली पाहिजे. मग ती स्कोरिंग किती पण असू दे, त्यांना सुद्धा माहिती की क्रिकेटच्या भाषेमध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये कुठली पण धावसंख्या विजयाची खात्री देत नाहीये. मग ती लो स्कोरिंग असो, हाय स्कोरिंग असो, प्रयत्न केला पाहिजे, झुंज द्या, संघर्ष द्या. नक्कीच या ठिकाणी मॅच चांगली बनेल अशी अपेक्षा करूया आपण. 36 धावांचं लक्ष आपल्याला कसं पार होईल हे आपल्याला ऐकायला मिळेल. आपण 2 मिनिटांमध्ये धावांचा पाठलाग सुरू होताना पाहणार आहोत. पुन्हा एकदा जाऊया डीजे साऊंडकडे. गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. आला स्कॉर्पिओ गाडीवाला, आला कोसले गाववाला. सारा इलाका इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम निशांतजी बिडवी सर, जबरदस्त टॅलेंटेड कॉमेंटेटर, मॅन फ्रॉम वासिन. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. या वेलकम. अनेक स्पर्धा आम्ही कव्हर केलेल्या आहेत. शहापूर परिसर, मुरबाड परिसरामध्ये ते आमचे सहकारी समालोचक, वासिनचे सुपुत्र. एक चांगला जॉब सुद्धा त्यांच्याकडे आणि छंद म्हणून कॉमेंट्री करतात. खाडे साहेब आमच्यासोबत नेहमीच. निशांतजी हे बिडवी सर अनेक स्पर्धा कव्हर करतात. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, त्यांचं आम्ही स्वागत करतो या सरपंच चषकमध्ये. या आपल्या कोसलेच्या क्रीडा नगरवती. निशांतजी आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि या दरम्यान आमचे सन्माननीय सोमनाथजी खाडे साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे. या साहेब दोघे पण दोन्ही टोकाने आले, काय ठरवलं होतं नक्की? या, हे दोन्ही पण माझे लेफ्ट आणि राईट हँड आहेत या परिसरामध्ये. आणि आमचे राईटी हँड येत असताना सन्माननीय एक जबरदस्त अल्यानीचे सुपुत्र, पहाडी आवाज असलेले सोमनाथजी खाडे सरांचा इथे आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. या साहेब लगेच टर्न आपल्याला करायचं आहे, बसायचं आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वेलकम. या, जसं मी उल्लेख केला की 2 मिनिटात आपण धावांचा पाठलाग सुरू करू आणि त्या पाठलागामध्ये आपण आवाज ऐकू. याचा हा भारदस्त आवाज असेल. अल्यानीचा आवाज आहे. शहापूर, मुरबाड, बदलापूर, कल्याण, भिवंडी, रायगड परिसर
या परिसरामध्ये अनेक स्पर्धा कव्हर करणार आहे. सोमनाथजी खाडे सर आपल्याला जॉईंट होतात कॉमेडी बॉक्स मध्ये. वेलकम सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोजजी कारवे सर. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे मार्गदर्शक या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी खांद्यावरती घेऊन जबाबदारी पार पाडतायत. खूप साऱ्या शुभेच्छा. इथे फुलटॉस बॉल मागच्या बाजूला विकेट किपरला बीट केलंय आणि सरळ चेंडू चालले लॉंग स्टॉप एंडला. दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. दिली पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी पॅटर्न उसका लय भारी. धन्यवाद. थँक्यू सो मच. 36 धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय आणि सुरुवातीलाच आपण पाहताय तर मिळालेल्या 4 धावा धावफलकाला जोडल्या जात आहेत. बॉलर तयार. इथे चांगला चेंडू चौकारानंतर लगेच प्रत्युत्तर दिलंय. मागचा दरवाजा उघडा होता आणि तिथून यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट. 38 वर्ष पंचगिरी केली मुंबई असोसिएटची परीक्षा दिली. पंच निर्णय कधी चुकलाच मुंबई ठाणा रायगड मध्ये प्रसिद्ध असा अंपायर आहे. माधव ठाकरे फेमस आहे. एकच नंबर नाव गाजताय. थँक्यू सो मच. गाणं वाजलंय याचा अर्थ हंगामात चालू आहे. उमर 55 दिल बचपन. आमचे माधवजी ठाकरे सर आणि त्यांच्या संपूर्ण पंच कमिटीचं आम्ही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2026चा हा थरार. एका बाजूला मोत्या, दुसऱ्या बाजूला मोत्या. 38 फक्त मोत्याचीच हवा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये आणि नक्कीच बिग फाईट मॅच. आजची ही जबरदस्त रजनी सुरुवात झाली आहे. मोठा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने बोरशेती. बेस्ट ऑफ बोरशेती म्हटलं म्हणजे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला वेळ लावलंय. आज एक बोरशेतीचा संघ बरोबर ऑन टाइम त्या ठिकाणी स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये बदलापूरला झुंजतोय आणि दुसऱ्या बाजूने बोरशेतीची एक टीम मैदानावरती ताकद लावतीये. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने भिवंडी ग्रामीणचा धाकड संघ आहे. अर्थातच वाफाळे बी प्रत्येक विषयान कंपनी मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट देत असताना पाहायला मिळत आहेत. पूर्वार्ध संपलाय. आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये जमवल्या त्या एकंदरीत 35 धावा आणि 36चा पाठलाग इथे चालू झालाय. स्ट्राईक वरती स्टायलिश प्रत्येक विषयाला आपण पाहताय. इथे पायावरती चेंडू. कदाचित इथे मोठी संधी होती. अशा पद्धतीच्या संधी जर गमावाल तर नक्कीच मित्रांनो धोक्याची घंटा होऊ शकते. कॅच होती की मॅच होती, संधी होती की इथे मॅच होती, हा एक प्रश्न विचारला जाईल. वाफाळे बी पडगा भिवंडी ग्रामीणचा एक धाकड आणि ताकदवर संघ मैदानात झुंजतोय आणि त्यांना फाईट करत असताना टीम बोरशेती. या दोन संघांच्या दरम्यान चाललेली काटेकी टक्कर मैदानात आपल्याला पाहायला मिळतीये. तिसऱ्या रात्रीत आपण आहोत आणि रात्रीचा हा क्रिकेटचा थरार सरपंच चषक 2026 मध्ये आपण क्रिकेटचा हा संपूर्ण दैदिप्यमान सोहळा पाहताय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 36चा पाठलाग आणि पाठलागाला सुरुवात झाली. हा सुद्धा चेंडू आपण पाहताय व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी स्टॉप केलंय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. षटक क्रमांक 1 ची सांगता झाली. पहिलं षटक संपलंय आणि झुंजार प्रवृत्तीचं दर्शन बोरशेतीकरांनी दिलंय. धावफलकावरती पाहायला मिळत आहे 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा क्रिकेट संघ
धन्यवाद, थँक्यू सो मच. सरपंच चषक 2026 मध्ये आपण आहोत. अतिशय दर्जेदार मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आजचा पहिला सामना या ठिकाणी पार पडतोय. नितीन 11 बोरशेती आणि त्यांच्या विरोधात देवांश स्पोर्ट्स वाफाळे बी या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावा जरूर पहिल्या षटकामध्ये पहिल्या पर्वात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 बनल्या, 36चा पाठलाग करतायत. 5 षटकांची मॅच पहिल्या षटकात बनल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर 6 धावा. इथून प्रतीकच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. ट्रॅकच्या अंपायर 2 मिनिटं. 2 धावांची पॅनल्टी आहे का? ओके. ट्रॅकची 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी बोरशेती संघाला देण्यात आलेली आहे. पहिल्या षटकात टोटल बनल्या 6 आणि प्लस बनतील 2. अशा पद्धतीनं 8 धावा इथे स्कोर कार्ड वरती. प्रतीक विषय स्ट्राइक वरती तयार. जागेवरनं टोलवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जसा बॅट वरती लागलाय स्वीट साऊंड 6 धावांचा निघाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दे धमाका. सरपंच ट्रॉफी षटकार. सरपंच दिली पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. धन्यवाद, थँक्यू सो मच. या षटकारानं धावफलकाला इथून उंची प्राप्त होतीये. प्रतीक विषयाला मिळालेलं जीवनदान, एक एक शॉट, एक एक स्ट्रोक असा येईल बॅटमधनं की आठवण देऊन जाईल बोरशेतीकरांना. त्याचबरोबर 2 धावांची ट्रॅकची जी मिळालेली पॅनल्टी आहे ती सुद्धा निश्चितच आपण पाहताय तर जखमेवरती मीठ चोळणारे असेल. 6 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत आणि या 6 धावांच्या मदतीनं धावफलकावरती मोठी वाढ तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल पाहायला मिळत आहेत 14 धावा धावफलकावरती. 36 बनल्यात, 35 बनल्यात. 36चा पाठलाग आणि सुरुवातीचं पहिलं षटक अतिशय सुंदर राहिलं. गोलंदाज उदयच्या माध्यमातून फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या. एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. त्यानंतर आशेचा किरण या ठिकाणी बोरशेती संघासाठी उभा केला होता. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथं केलेलं कमबॅक बॅटिंग करत असताना प्रतीक विषयनं पहिल्या बॉलवरती पॅनल्टीच्या 2 धावा आणि त्यानंतर हा सिक्सर मिळतोय. धावफलकावरती एकंदरीत या षटकामध्ये 8 धावा जोडल्या जात आहेत. टोटल 14. एका गड्याच्या मोबदल्यात पाठलाग चालू आहे 36 धावांचा. बॉलर तयार. अभयचा हा चेंडू मिस टायमिंग. निश्चितच आपण पाहताय जरूर असं वाटलं होतं मिस टायमिंग आहे. मात्र मनगटात इतकी ताकद आहे. जसा बॅट वरती लागला स्वतःला कॉन्फिडन्स होता. प्रत्येक विषयाच्या बॅट मधनं हा तोफेचा गोळा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. वन साइड हिरोची भूमिका पार पाडत असताना एक हाती सामना जिंकून देण्याची ताकद प्रतीक विषयनं गेली कित्येक वर्ष दाखवली आहे आणि त्याच अनुषंगानं मैदानावरती झुंजतोय. सलगच्या 2 सिक्सर. त्यानंतर इथे सुद्धा टोलवलाय समोरच्या दिशेला. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचा 3रा माइटी ब्लो. सरपंच चषक सिक्सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. सिक्सर हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली आहे. देवांश स्पोर्ट्स वाफाळी बी या टीमसाठी सलगचे 3 सिक्सर येत आहेत आणि सामन्याचं चित्र पालटवून ठेवणारी भूमिका या ठिकाणी तो पार पाडतोय. मैदानात चेंडू पाठवा. सलगचे 3 षटकार मिळत आहेत आणि सामन्याचं चित्र जर आपण पाहिलं तर इथून पालटवलंय. एकंदरीत स्कोर कार्ड वरती तब्बल 26 धावा. 36चा पाठलाग या ठिकाणी करतायत आणि आक्रमक बॅटिंग करत असताना प्रतीक विषय. चांगली गोलंदाजी. हा टप्पा अगदी सुरुवातीला गरजेचा होता. पहिल्या षटकात 6 धावा आल्या. बोरशेती म्हटलं म्हणजे झुंजार टीम, झुंजार गाव आणि संघर्ष करण्यासाठी ओळखली जाणारी टीम. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर मैदानावरती संघर्ष त्यांच्या वाट्याला आलाय. 26 धावा धावफलकावरती जोडल्यात. 5 षटकांची मॅच. 36चा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकात आक्रमक हल्ला केलाय प्रतीक विषय. संघाचा तारणहार मोरक्या आणि वन मॅन शो भूमिका त्यांना अद्यापपर्यंत पार पाडली आहे. रोखण्याची जिम्मेदारी होती. पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके. त्यानंतर कमबॅक केलंय.
झुंजार वृत्ती ही बुरशेतीकरांच्या रक्तामध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती अभय, ज्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे बिग ब्लो आणि त्यानंतर 2 डॉट. राईट मोर यावेळेस प्रतीकसाठी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डरला पार केलाय. व्हॉट अ शॉट दॅट इज. एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत सरळ चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. माणसाच्या आयुष्यातली सर्वात महत्वाचं दान जर कुठलं असेल तर मित्रांनो जलदान, पाणीदान. आणि बळीरामजी भोईर साहेबांचं मनापासून आम्ही अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आहोत, ज्यांच्या माध्यमातून शुद्ध पाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला मिळतंय. सरपंच साहेबांच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं बळीरामजी भोईर साहेबांचा आम्ही अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार, सहर्ष आभार या ठिकाणी व्यक्त करत आहोत. व्हेरी गुड शॉट. तिसऱ्या षटकाला सुरुवात. काटाकीर मैदानाच्या आत आपण पाहत आहे. जंगल में मंगल परिस्थिती पाहायला मिळते टीम वाफाळे बी या टीमसाठी. प्रत्येक विषयाच्या बॅट मधनं धावांचा पाऊस आणि त्यानंतर बुरशेतीकरांसाठी संघर्ष उभा राहिलाय. संघर्ष योद्धा कोण उभा राहील इथे समोरच्या दिशेला हलक्या हातानं प्लेस केलं. त्याला माहिती आहे सुईनं काम होत असेल तर तलवारीची गरज काय. आणि इथे आपण पाहताय एक सिंगल धाव त्यानं कंप्लीट केली आहे. बॅटिंग करत असताना साथ देतोय बॅट्समन अथर्व. सिंगल आली आहे. 1 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकवलं, ते जाऊन पोहोचलं 31 या आकड्यावरती. स्ट्राईक वरती प्रतीक विषयाला आपण पाहताय. उजव्या हाताचा धाकड आक्रमक स्टायलिश खेळाडू जागेवरनं टोलवलाय. परफेक्ट मिडल करत असताना वाफाळे गावचा ब्रँड पेश करत असताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. या षटकाराच्या मदतीने धावफलकावर तब्बल 37 धावा आणि हा सामना या ठिकाणी फिनिश झालाय. षटकाराच्या मदतीनं MSD स्टाईल प्रतीक विषयानं हा सामना संपवलाय. जबरदस्त बॅटिंग केली. बोरशेती संघाचं सुद्धा मनापासून आपण कौतुक करूया. चांगले खेळलात आणि समोरून प्रतीक विषयाचा आक्रमक आणि तुफान हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. सामना जिंकवलाय आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच, ज्यानं एक हाती किल्ला लढवला.